या ठिकाणी माघार घेण्याची मानसिकता आज सकाळी राज्याचे वरिष्ठ मंत्री गिरीशभाऊ महाजनांचा या ठिकाणी मला संपर्क झाला होता. आमचं त्या ठिकाणी बोलणं पण झालं. पॉझिटिव्ह असा त्या ठिकाणी माझा पण निर्णय आलेला होता. पण काल संध्याकाळी आमदार किशोर दराडे यांचा मला त्या ठिकाणी संपर्क झालेला होता आणि संपर्कात त्यांनी मला बोलता बोलता मला बोलले की तू अजून म्हातारा नाही झाला. मी तर तरुण आहे 100% तर, आणि ही निवडणूक तशी तरुणांचीच आहे. हा मतदारसंघ आपण पाहता 15 तालुक्याचा आणि 2 महानगरपालिका याच्यात समाविष्ट आहे. असं इतका मोठा मतदारसंघ असताना या ठिकाणी खरा प्रतिनिधी हा तरुण पाहिजे, तो लोकांच्या कामासाठी धावपळ करणारा असला पाहिजे. त्या ठिकाणी जे माझे प्रत्यक्ष उमेदवार आहे विद्यमान माझे आमदार, ते वास्तविक वयाची 70 त्यांनी त्या ठिकाणी ओलांडलेला असताना त्यांचे बंधू मला म्हणता का तू म्हाताराने झाला, तुला भविष्यात संधी. तो एक विषय होता. आणि आज मला काल या ठिकाणी आमदारांचे पुत्र कुणाल दराडे खाजगीत एका ज्येष्ठ नगरसेवकाशी नाशिक मधल्या बोलताना बोलले की गणेश गीते किंवा गोकुळ गीते कोणी असो त्यांच्या बापाला या ठिकाणी माघार देणे आहे. एवढं बाप काढण्यापेक्षा त्यांनी जर दराडे परिवारातील कोणी पण या ठिकाणी माझ्या घरापर्यंत आले असते, एक नम्र विनंती त्या ठिकाणी केली असती, तरी आमची माघार आणि आमचा पाठिंबा त्यांना नक्कीच भेटला असता. पण या ठिकाणी माझा किंवा कोणाचाही बाप असतो, तो बाप असतो, आणि कोणाचाही बाप काढला किंवा माझा काढला तर मी ती माघार द्यायची कशी, हा मोठा प्रश्न आज या ठिकाणी मी त्या विवंचनेत होतो. आणि त्या विवंचनेतून या ठिकाणी माझा दुपारनंतर निर्णय पक्का झाला की निवडणूक मी कंटेन करणार, लढवणार. मला किती त्या ठिकाणी राजकीय दबाव प्रेशर आला तरी मी निवडणूक त्या ठिकाणी माघार घेणार नाही आणि माझी भूमिकेवर मी 3 वाजेपर्यंत ठाम राहिलो. 100% मी गिरीशभाऊ महाजनांच्या शब्दाला त्या ठिकाणी मान द्यायची माझी तयारी झाली होती. कारण त्यांनी त्या ठिकाणी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या भविष्यातल्या पण पुनर्वसनाबद्दल गणेश गीते साहेबांच्या, आणि मला ते मान्य झाल्या होत्या. पण त्या ठिकाणी त्या भावना दुखावल्या गेल्या, माझ्या भावनांना त्या ठिकाणी ठेस पोचली आणि त्या ठिकाणी नंतर माझा निर्णय हा बदलला. पण कुणाल दराडे नाही, आता ते सारवा करताय. पण जे आता वास्तविक काय, ज्या नगरसेवकाबद्दल जवळ ते बोलले, मला त्यांचं नाव त्या ठिकाणी उघड नाही करायचं. शेवटी त्या माणसाने पण आपल्या विश्वासावर त्या ठिकाणी जे मला ऐकवण्यासारखं होतं तो व्हिडिओ मी तुम्हाला माझ्यामध्ये आपल्याला भेटलेला आहे किशोर दराडेंचा. मी डायरेक्टली त्या नगरसेवक जे मतदार आहे मी त्यांना भेटणार आहे आणि त्यांचा पाठिंबा मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.